हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करू। आज आपण बनवणार आहोत दिवाळीतील एक पदार्थ, तो म्हणजे शेव। त्यासाठी इथे एका मोठ्या वाटीमध्ये असं बेसन घेतलं आहे। आता आपल्याला बेसन हे ताटामध्ये असं घ्यायचं आहे। इथे मी 1.5 चमचा तिखट मसाला घेतला आहे। तिखट मसाला आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणेच घ्यायचा आहे। इथे मी मीठ घेतलं आहे। मीठ सुद्धा चवीनुसारच घ्यायचं आहे। इथे थोडीशी हळद घेतली आहे। आता या हाताने असं चांगले मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसंच घालायचं आहे, एकदम जास्त घालायचं नाही। आता आपलं पीठ चांगलं असं मळून झालं आहे। थोडंसं याला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही। आता आपलं पीठ हे तयार झालंय। जास्त असं मऊ पण नाहीये आणि कडक सुद्धा नाहीये, मीडियम असं आहे। इथे थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे आणि हे असं साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आणि हे वरून असं बंद करायचं। इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे। आता आपण याच्यामध्ये शेव पाडून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। आता आपली शेव झाली आहे, आपण हे काढून घेऊया। खूप असं छान कलर आला आहे बघा। आता मी दुसरी पाडून घेत आहे।
सर्व बाजूने अशी चांगली फ्राय करून घ्यायची आहे। आता ही सुद्धा शेव आपली झाली आहे। आता काढून घेते आणि उरलेल्या बाकीची शेव सुद्धा अशी मी अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे। आपली गरमागरम खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली शेव तयार झाली आहे। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।